सध्या विदर्भामध्ये उष्णतेची लाट सुरू आहे। नागपूरचा पारा हा 46 अंश सेल्सिअसच्या वर आहे। त्यामुळे नागपूरकरांना वृक्ष असेल वृक्षांच्या सावलीची आठवण येत राहते। मात्र असं असताना दुसरीकडे काही लोक अवैध पद्धतीने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करत असल्याचं देखील पुढे येत आहे। आपण बघू शकतो की होर्डिंग कंपनीने कशा प्रकारे या ट्रॅफिक पार्क चौकामध्ये वृक्षाची तोड केल्याचं दिसून येत आहे। एक ॲड एजन्सी आहे, त्या ॲड एजन्सीला इथे होर्डिंग लावायचं काम मिळालेलं आहे। त्यासाठी त्यांनी इथे लोखंडी कठडे देखील उभे केलेले आहे। मात्र त्यांच्या या होर्डिंगसाठी इथे असलेले झाडं व्यत्यय येत होते। त्यामुळे महानगरपालिकेची परवानगी न घेता इथे 7 ते 8 वृक्ष तोडण्यात आलेले आहे। ते आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। त्यामुळे पर्यावरणवाद्यांनी देखील याला घेऊन कडाडून विरोध केलेला आहे आणि या एजन्सीच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा अशी त्यांच्याकडनं मागणी आहे। किती गंभीर विषय वाटतो? खरं तर सरकार आणि प्रशासन दोन्ही गंभीर नाही आहेत पर्यावरणाच्या बाबतीत। तापमान बघताय तुम्ही आणि एक एक झाड महत्त्वाचं आहे। होर्डिंगची हाईट बघा, तिथे जो अँगल लागलेला आहे तिथपासून वर होर्डिंग जाणार। झाडं ही बाधा नव्हतीच आणि एक एक झाड आज महत्त्वाचं आहे। तुम्ही तापमान बघताय, उष्णता बघताय, माणसाला मारायचं जर ठरवलंच आहे सरकारने आणि प्रशासनाने तर सगळेच झाडं कापून टाका मग। पण आजपर्यंत अवैध वृक्ष कटाईवरती किंवा होर्डिंगवाल्यांवरती सक्त कारवाई नागपूर शहरामध्ये मुळीच झालेली नाही आहे। याचिका पण आहे, तरीही कारवाई झालेली नाही। ज्यांनी हे काम केलं त्या कंत्राटदारांवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। नाही, फक्त गुन्हा दाखल नाही व्हायला पाहिजे, त्याचा कॉन्ट्रॅक्ट रद्द करायला पाहिजे। पहिले कॉन्ट्रॅक्ट रद्द करायला पाहिजे आणि त्याला शिक्षा व्हायला पाहिजे। मात्र शहरी भागामध्ये देखील जे वृक्ष आदी आहे त्यांची कशा प्रकारे अवैध पद्धतीने तोड केली जात आहे हे देखील प्रकार आपल्याला नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहोळे, ABP माझा, नागपूर।